लग्नाआधी माझं ठरलेलं हे काम ते म्हणजे सण आला की लगेच फुलांच्या माळी बनवायच्या. आज मी खूप दिवसानंतर ह्या माळी बनवायला घेतल्या. उद्या लक्ष्मीपूजन आहे म्हणून आदल्याच दिवशीच माळी बनवून ठेवल्या. सकाळी लवकर उठून पूजा करून घेतली. त्याचबरोबर उंबरठा पूजन, तुळशीचं पूजन आणि पुरण सुद्धा बनवून ठेवलं. त्यानंतर गोड तयार होऊन मी आले आमच्या शॉपवर. कारण सकाळी-सकाळी आम्ही इथे लक्ष्मीपूजन करतो आणि संध्याकाळच्या वेळेला मात्र घरचं पूजन असतं. जे काही साहित्य लक्ष्मीपूजनसाठी लागतं ते सगळं मी घरून येताना आठवणीने घेऊन आली होती. छान अशी पूजा मांडली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजा केली, आरती केली. आरती झाल्यानंतर मात्र फटाके सुद्धा फोडले. इथे पण फोडतो आणि घरी पण फोडत असतो. त्यानंतर आली वेळ पोटपूजेची कारण खूप सारा वेळ होऊन गेला होता. घरी जाऊन पुरणाचा स्वयंपाक करायचा म्हणून इथेच पोटभर असं जेवणच करून घेतलं. घरी यायला निघालो पण सगळीकडे फुलं आणि फुलांच्या माळीच दिसत होत्या आणि सगळ्यांची धावपळ. घरी आल्यानंतर मात्र जी काही पेंडिंग कामं होती ती सगळी केली आणि पुरणाचा स्वयंपाक सुद्धा करून घेतला. संध्याकाळच्या वेळेला लगेच आम्ही पूजेची मांडणी करायला सुरुवात केली. जेवढं काही साहित्य लागतं ते सगळं मी गोळा करून ठेवलं आणि या दिवशी मात्र मी सगळ्यांनाच कामाला लावते कारण वेळ मात्र खूप लवकर जातो. छान अशी पूजेची मांडणी केली. त्यानंतर आम्ही आरती, नैवेद्य दाखवून घेतला आणि आज माझी तुळस अशी काहीशी गोड दिसत होती. त्याचबरोबर आमचा आकाशकंदील, लाइटिंग आणि फुलांच्या माळा कशा दिसतायत ते तुम्ही कमेंटद्वारे सांगा. त्यानंतर आम्ही आलो खाली. गाड्यांचं पूजन करायचं असतं आणि त्याचबरोबर फटाके सुद्धा फोडायचे असतात. गाड्यांचं पूजन करून घेतलं, अहोंचं औक्षण करून घेतलं. स्वतः फटाके फोडायला घाबरतो, पण दुसरे फोडत असताना डान्स मात्र त्याला करायचाच असतो. इथे आरुषने खूप सारे फटाके वाजवले आणि असा संपवला आमचा आजचा लक्ष्मीपूजनचा दिवस. बाय.